त्या ठिकाणी गेलो संपूर्ण गौडानी यांनी माझा अपमान केलाय मर केले आपल्यापेक्षा मरणं बरं वाटतंय बरोबर आहे तुमचा अपमान आहे माझा अपमान बरोबर कोणी शिवगाय केली तुम्हाला केली मला केली अगदी बरोबर कोणी डोळा फेकून मारला तुला मारला मला नाही मारला या ठिकाणी का भाग येत नाही डोळा कसा नाही मारला चल जाऊ लवकर कुंजीवर चला चल याला म्हणाल कुंजवन ऐका ना मित्र हे का बघ हे कळंबाचं झाड आहे हे कळंबाचं झाड आणि हे कळंबाचं झाड लोकांना दिवसात जाणं जमले का काय झालं अरे लोकांना पाईप आहे पाईप अरे मी म्हणतो कळंबाचं झाड आहे मी म्हणतो पाईप पाईप भावरे आहे ना कोण मार खाईल भाऊ मग आता एक काम कर याच्यावरती मी चढतो याच्यावर तू चढ इथला मी लागतो म्हणून पण मला झाडावर चढता येत नाही चढता येत नाही नाही. वेळा मला चढता येत भाऊ तुला चढता येईल भाऊ काय म्हणून तुम्ही माय बकऱ्या चारायला जाईल होती म्हणे माय करा आराम को आजपासून मात्र नाना जागायचं नाही काय नाही बिगर दात लाट गेले आणि ते माणसाला काय करते रे माणसाला चावत नाही मग नुसतं कपाड्यात तरसत घुसडी मारतो चप आली रे अरे बाली आली रे आली काय आली सकाळ चप बाई आली बघ मित्रा बाजारात नाही बोलायची मलाही आता बोललं तू बोलत तुझी माय देऊ पडा पादरी आता मुख्य झाली का तू तुझी माय निघाली पण तेव्हा नाही बोलायची हं? अरे कांदे त्याचे टुई पुश अरे आता बोल ना आता बोल आते बोल मित्रा घाबरली रे तर काय बोलायला लागली प्रेमाने बोलू प्रेम प्रेम राधा हे राधा माझ्यावरती रागवू नको ग रागू नाही माझ्यावरती रागवू नको रागू नको जरा माझ्या जवळ ये माझ्या एवढे माझ्या मिठीत ये माझ्या पिंडीत दे आणि मला तुझी पप्पी दे तुम्ही शिरगाव रे पप्पीला कोण ना पप्पी दे रे. नको अरे राधा हे राधा ए हे क्या बोलती तू क्या बोलू तू नको बोलू दे ए क्या बोलती तू क्या बोलू सुन सुना आदमीच्या संडास को बोल नको बोल नको तू म्हणते भारी बोल नको राधा राधा ए सावन का महीना पवन करे शोर मात्र पटवायला बा कुत्रीवर कुत्रा करे जोर अरे असं करू नको लोक पण नाव ठेवता रे सावन ना म्हणन काय काम शाडी सुटले गेले माझ्या ना बस काय नको हा राधा राधा हे गंगे गंगो तारवणे तुन बेसन कोणा बेसन मा म्हणालो सना जा बोल जा बोल हिम्मत करीशी पण ताकद आपली पडते तू पुढे हिम्मत कर मी तुला मागून ताकद पुरव शेलगाव रे जा बोल ए नालायक मूर्ख यातलीचं मारलं तुला काय कली तुला हे करे तुझ्या मड्यावर मी असे दना पुतले तुझा सत्यानाश झाला तुझा नालायक का काय चुकलाय तू काय झालं म्हणून काय विचारता बघा ना आलन गेला कुशल माझ्या खांद्यावरती हात ठेवला ए नालायक माणसा अखेरचा मारीला बुद्धू येईल बरकेची बाई भेटी ती तिला बोलायचं कसं चालायचं कसं अरे वेड्या माणसा तुम्ही माय मर अरे कधी नवऱ्याने पाहिलं असतं तिच्या माझ्या नवऱ्याने पाहिला असं तर मारता अख्खा दिवस उगवला असतं बरं का खरं माणूस आहे का तू अरे गेला तू आणि त्या बाईच्या खांद्यावरती असा हात ठेवला तू असाच ठेवला होता असं कधी करायचं नाही समजलं ना दुसऱ्याची इज्जत करायची कधी बी परकेची आई बहीण ही स्वतःची आई बहीण समजली पाहिजे डायरेक्ट गेला तू आणि बाईच्या खांद्यावरती
असं आठवलं त्याने हं? असंच ठेवलं होतं. असं करायचं नाही. कधी सासूने पाहिलं असतं किंवा सासऱ्याने पाहिलं असतं. घराबाहेर काढलं असतं मला. बगडे नालायक माणसा. आता चुकू नको डायरेक्ट केला. अरे नालाय का तो एक पण तू 3 दिवस चान्स मारतो का? असा ठेवला काय? बाई एकच तापड बद्दल तापलाय का ग? हो बाई हा? आम्ही तसे माणसं नाही. कसे आम्ही दोघं पुण्यातली आहे. पुण्यत्री हो. म्हणजे हा माझा मित्र आहे बाई. हा. एवढा साधा पोरगा आहे ना. बशी आकाश बाकीचे तुम्ही लागता का रे आरामखोरा? बाई चांगलं बोल. एवढा साधा पोरगा आहे ना. मला राग येत नाही बाई. तुम्हाला राग का येत नाही? नाही एकदम थंडगार आहे मी. थंडगार? 15 वर्ष हिमालय मारायलो आणि 17 वर्ष आणि माय बरफ पाता पाहिलो. बाई आम्ही तसे मानतो नाही. हा. त्या रात ठेवलं काही रात नाही काही संताप नाही. काही मार खायचं काम नाही ना. नाही मम्मी तसं चालवते. माझे शिक्षण झाले परिपूर्ण. मला आज सुद्धा बदल वकिला पुरा पडतो. तुले वकील आपला पडत हा. मला मार खावाले हेला कमी पडत. म्हणजे मारच खावची वाटते तू हं? तसं होती चालते मग. तेव्हा बाई छातो रात चालते काय कड नाही काही कड नाही आम्ही तसे मानतो रे बाई. नाही आपण लोक आले, मी चालते. तेव्हा बाई पोटावर पोट टायगर मार नाही. बाई मम्मी एकटाच राय ओय बाई हा, पुढे जाऊ द्या. थांबा पुढे काय होतं काय अरे, गतिरोधक आहे म्हणे. आम्ही तुमची मस्करी केली. हो का? तुला माल काय आहे? अहो आमच्याकडे विक्रीला दूध आहे. दूध. हा. दूध काय भाव आहे? 70 रुपये लिटर. मग एक काम करा, संपूर्ण माल मोजा, पैसे घ्या आणि लोक तुमच्या माला घालला. चालेल.